आम्ही जेव्हा ते बघितलं इन्सिडेंट तेव्हा मी डिसाईड केलं की आपले जे ड्रायव्हर्स ठीक आहे, आपल्या नवीन गाड्या सगळं आहे, पण तरी सुद्धा एक प्रिकॉशनरी मेजरमेंट एम्प्लॉई जे ट्रॅव्हल करतात त्यांना पण माहिती पाहिजे की एक्झॅक्टली काय मुवमेंट करायला पाहिजे. 5 मिनिटामध्ये फक्त तुम्हाला मी दाखवून देतो की इमर्जन्सी डोअर हा कसा ओपन केला जातो. त्याच्यामध्ये आता कसं आहे की या सीटमध्ये आपल्या सगळ्या गाड्यांमध्ये 4 सीट मागे असतात. 4 सीटमध्ये तिकडच्या 2 सीट आहेत, इकडची 1 सीट आहे. जो मधली सीट असते ती फोल्डेबल सीट असते. ती फोल्डेबल सीट म्हणजे काय की जस्ट तुम्हाला एक नॉब असतो ते दाखवतो मी तुम्हाला. त्या नॉबला जस्ट क्लिक करायचं. तुम्हाला जस्ट क्लिक केलं ना, प्रेस केलं ना, इमिडिएटली जी सीट आहे जसं तुम्ही इनोवामध्ये बसता किंवा बकेट सीटमध्ये बसता फोल्ड होते सीट लेग राईट. त्या मुवमेंटनी ही सीट पूर्ण फोल्ड होते. तर तेच फोल्ड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे जस्ट तिथून तुम्ही मुवमेंट करू शकता. तर ती मुवमेंट करण्यासाठी मागचा डोअर आहे, त्या मागच्या डोअरचा एक नॉब असतो पलीकडचा. तो नॉब जस्ट तुम्ही ओपन केला ना, हे डोअर ओपन सेकंड दाबा, हे तुम्हाला लगेच याला नॉब केलं, हे ओपन झालं. हे झाला इमिडिएटली मी इथनं असं बाहेर जाऊ शकतो. टेम्पो ट्रॉलर्स मध्ये CO2 वाले तर ते तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे ठेवलेले आहेत. एक आहे तुमचा ड्रायव्हरच्या साईडला, एकदम राईट साईडला, ड्रायव्हरच्या एकदम पायाच्या राईट साईडला खाल्ल्या साईडला तिथे ठेवलेला आहे. तो फर्स्ट आहे. जो सेकंड आहे तो इथे फर्स्ट सीटच्या खाली, जो कोणी एम्प्लॉई फर्स्ट सीटच्या खाली बसलेला असतो फर्स्ट सीटच्या खालच्या साईडला सेकंड आहे. आणि त्याच्यानंतर सिमिलरली हिच्या मागची जी सीट आहे ही सेकंड सीटच्या मागे जर तुम्ही बघितलं तर तिथं पण आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशरचं किट ऑलरेडी ठेवलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं काय, याला काय करायचं आहे, जस्ट सिम्पल आहे. याला काय तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. सिम्पल इथे जाऊन तुम्हाला हे जे क्लिप आहे ना, ही क्लिप जस्ट असं ओढायची. ही क्लिप तुम्ही ओढलात, हा फायरचा जो हे आहे किट आहे ते तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. फायरची किट बाहेर घेतल्याच्या नंतर इथे काय, इथे एक छोटीशी क्लिप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं एक छोटीशी क्लिप असते. या क्लिपला जस्ट तुम्हाला काय करायचं, रिमूव्ह करायचं आहे. जेव्हा हे रिमूव्ह कराल तुम्ही एक विदिन अ सेकंड ते रिमूव्ह होईल. त्याला काही जास्त वेळ नाही लागत. ठीक आहे, तुम्ही हे फेकून द्याला इमर्जन्सी बघत बसायचं नाही त्याला. त्याच्यानंतर एक छोटासा नॉब आहे, ह्या नॉबला तुम्ही ओढलात, हे जे रेड आहे ते या क्लिपला जस्ट तुम्हाला काय करायचं, रिमूव्ह करायचं आहे. जेव्हा हे रिमूव्ह कराल तुम्ही एक विदिन अ सेकंड ते रिमूव्ह होईल. त्याला काही जास्त वेळ नाही लागत. ठीक आहे, तुम्ही हे फेकून द्याला इमर्जन्सी बघत बसायचं नाही त्याला. त्याच्यानंतर एक छोटासा नॉब आहे, ह्या नॉबला तुम्ही ओढलात, हे जे रेड आहे ते खाली पडून जाईल आणि हे पूर्ण तुमचं फ्री होऊन जाईल. सर्वात महत्वाचं काय, हा तुमचा तळवा आहे, इथे ठेवा, हे घट्ट पकडा याला, हल्लं नाही पाहिजे आणि इथे जस्ट प्रेस करायचं आहे. तुम्ही जेव्हा प्रेस कराल तेव्हा ते इमिडिएटली याचा यूज होईल राईट. तर हे अशा प्रकारे तुम्हाला हे फायर एक्सटिंग्विशर